मॅडम टर्न करते आहे, पण बघा मॅडम खूप आल्लाद बसले आहे, असं घाबरल्यासारखं बसलं आहे आणि एकदम अंग चोरून बसले. तर तुम्हाला असं बसायचं नाही आहे स्कूटीवर. कधी पण स्कूटी चालवताना नॉर्मल बसा, रिलॅक्स बसा. पूर्ण प्रेशर आपलं हे पायांवर आणि सीटांवर आलं पाहिजे. घाबरून बसल्यामुळं मॅडम अशा उठल्यासारखं वाटतंय आपल्याला, तर त्या असं बसलं नाही पाहिजे चालवताना. त्याच्यामुळं ती गाडी तसं बॅलन्स होत नाही आहे. पाय पण एकदम असे आल्लाद टेकवते. पोझिशन बघा कशा बसल्या आहे त्या पोझिशन चुकीची आहे ही बसण्याची. पूर्ण बॉडी आपण अशी उचलून धरल्यासारखी आहे. गाडीवर नीट बसल्या नाही तर तुमचा हा बॅलन्स होणार नाही. तुम्ही घाबरून बसू नका, रिलॅक्स बसा, रिलॅक्स. पायांवर प्रेशर येऊ द्या. यस, बॉडी लूज ठेवा. आता बघा बॉडीमध्ये फरक पडला ना, असं लूज बसलं पाहिजे. टर्न करताना बसण्याची पोझिशन चुकती आहे. खूप घाबरल्यासारखं बसतं आहे मॅम. त्यामुळे बघा बॅलन्स नाही होत, टर्न पण नाही होत आणि पूर्ण प्रेशर हँडलवर आहे. या चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला गाडीचा बॅलन्स येत नाही. तर तुम्ही या चुका करत असला तर मॅडमचे व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मॅडम किती घाबरून गाडीवर बसले आहे. एकदम रिलॅक्स बसायचं चालवताना, घाबरून नाही बसायचं. तुम्ही जेवढी घाबरून प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला टाईम लागणार शिकायला. नजर समोर ठेवा आणि नॉर्मल बसा, घाबरू नका. तुम्ही जर नवीन असाल, स्कूटी चालवताना या चुका करत असाल तर तुमचा बॅलन्स बनणार नाही. जसं की मॅडम आता गाडीवर बसत आहे त्या पोझिशनमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा पण बॅलन्स बनायला वेळ लागेल. आपल्या बसण्याच्या पद्धती चुकतात, त्यामुळे आपण स्कूटी लवकर शिकत नाही. हा प्रॉब्लेम बऱ्याच महिलांना येतो. तर त्यांनी हा व्हिडिओ बघा. मॅडम टर्न बी करते तर पूर्ण आपलं प्रेशर हँडलवर आहे, पायांवर बिलकुल नाही. तुम्ही पायांकडे लक्ष द्या. तर पाय एकदम आल्लाद सोडलेले आहे त्यांनी. तर आपल्याला पाय आल्लाद नाही सोडायचे, पायांवर आपलं पूर्ण फोकस पाहिजे. असे हल्ले नाही पाहिजे, डुगडुग नाही केले पाहिजे पाय. ही प्रॅक्टिस करत राहावं लागेल तुम्हाला. जोपर्यंत तुमची बसण्याची प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्हाला बॅलन्स पण येणार नाही. ज्यांना स्कूटी चालवता येत नाही, बॅलन्स जमत नाही, तर त्यांचा हा प्रॉब्लेम एक असू शकतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.